नमस्कार, मी ऐश्वर्या चुनडे. कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया आजचं बातमीपत्र. औरंगाबाद ते नागपूर या महामार्गावरील सिंदखेड राजा ते मेहकर दरम्यान असलेल्या खडकपूर्ण नदीच्या पुलावरील जळ वाहतूक बंद करण्यात आली. या पुलाची संरचनात्मक तपासणी केली असता पुलाचा पिल्लर क्रमांक 4 चे दोन्ही बेरिंग निकामी झाल्याचे निदर्शनात आले. ते दुरुस्त करणे आवश्यक असल्यामुळे वाहनधारक व जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जळ वाहतूक बंद करण्यात आली. गजानन काळुसे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील जट्टू जिल्हा परिषद माजी समाज कल्याण सभापती अभय चव्हाण व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सौ मायाताई अभय चव्हाण यांनी 15 डिसेंबर रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बाल कल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे, बुलढाणा जिल्हा परिषदेचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर, आमदार संजय कुटे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यामुळे बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार तसेच भविष्यात समीकरण बदलणार असेही बोलले जात आहे. देवानंद सानप, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, लोणार. मुस्लिम समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी सांगली महाराष्ट्रीय संघटनेकडून राज्य सरकारच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले. योगेश चौगुले, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, सांगली. जळगाव जिल्ह्यातील किनगाव कृषी बाजार समितीमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या भागात 50% कांदा उत्पादक शेतकरी असल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाचणार असून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. रवी गोरे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, किनगाव, जळगाव. नूतन नगर पंचायतचा पहिला नगराध्यक्ष पदाचा मान कोणाला मिळणार हे 19 तारखेला जाहीर होणार. नगर पंचायत मध्ये पाटणकर गटाला स्पष्ट बहुमत आहे, मात्र देसाई गटाने आपला उमेदवार उतरवल्याने ही निवडणूक होत आहे. पाटणकर गटाकडून सुषमा महाजन तर देसाई गटाकडून मनीषा जंगम या रिंगणात उतरल्या आहेत. बाबासो सुतार सह अरविंद जाधव, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, पाटण, सातारा. रिलायन्स फाउंडेशनच्या उपक्रमाला अफगाणिस्तान येथील शिष्टमंडळाने भेट दिली. या शिष्टमंडळाने रिलायन्स फाउंडेशनच्या मार्फत शेतकऱ्यांच्या संदर्भात सुरू असलेले नेमके कोणते विविध उपक्रम आहेत व त्याचा अफगाणिस्तानमध्ये कसा उपयोग करून घेता येईल याबद्दल माहिती जाणून घेतली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व डॉक्टर फ्रान्स मुशिकगुनुंग यांनी केले. त्यांच्या नेतृत्वात डॉक्टर खालिद वादन, डॉक्टर सुलतान अजीज, डॉक्टर नजीबुल्ला मलिक, डॉक्टर रहीम स्थानिकजॉय, डॉक्टर अब्दुल हबीब हबीब, डॉक्टर निर्वायस कोहनियाई, डॉक्टर फहाद खान अहमद झाई या शिष्टमंडळाने भेट दिली. या शिष्टमंडळाला माहिती सेवेचे टीम लीडर सेंथिल कुमारन यांनी विस्तृत माहिती दिली. यावेळी रिलायन्स फाउंडेशन मीडिया कन्सल्टंट सौ स्मिता जोशी, रिलायन्स फाउंडेशन राज्याचे समन्वयक विजय बारापात्रे व रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक प्रफुल्ल बनसोड आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, यवतमाळ. आता आपण पाहू शकता आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर. त्यासाठी सबस्क्राईब करा कृषी प्रधानचे यूट्यूब चॅनल आणि पहा आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर. तसेच आमचे फेसबुक पेजही लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.